तर पहा पुढचा जो टॉपिक आहे दॅट इज द टाइप्स ऑफ ओव्हरलॅपिंग. ओके, लक्ष द्या इकडे नोटबुक वगैरे सोबत करा. पुढचा जो टॉपिक आहे दॅट इज नोन एज द टाइप्स ऑफ ओव्हरलॅपिंग अँड नेचर ऑफ कोव्हलंट बॉन्ड. मग आता याच्यामध्ये काय केलं आपल्याला कोणकोणत्या टाइपचे ओव्हरलॅपिंग आहे आणि त्याच्यानुसार जे काही कोव्हलंट बॉन्ड आहे त्याचं नेचर कसं आहे ते आपल्याला पाहिजे. आता आपण जे काही थिअरी पाहिली त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं की त्याच्यामध्ये जे का हाफ फिल्ड ऑटोमिक ऑर्बिटल्स आहेत तर ते हाफ फिल्ड ऑटोमिक ऑर्बिटल्स काय होतात ते एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि त्या ठिकाणी काय होतंय तर नवीन ऑर्बिटल तयार होते. ते आपण घालून बॉन्ड थिअरीमध्ये पाहिलं. कोव्हलंट बॉन्ड कसं तयार होते ते आपण त्या ठिकाणी पाहिलं. आता आपल्याला जे काही ओव्हरलॅपिंग आहे तर ते ओव्हरलॅपिंग त्या ठिकाणी पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं कोव्हलंट बॉन्डचे त्या ठिकाणी दोन टाइप्स आहेत. पहिला आहे सिग्मा बॉन्ड आणि दुसरा आहे पाय बॉन्ड. हे दोन टाइप्स आहेत. दोन्ही टाइप त्यात सिंपल आहेत. द टाइप डिपेंड्स अपॉन विच ऑर्बिटल गेट ओव्हरलॅप. कोणते ऑर्बिटल त्या ठिकाणी ओव्हरलॅप झालेले ते त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. इथं दोन टाइपचे ऑर्बिटल्स आहेत, एस ऑर्बिटल आणि पी ऑर्बिटल. आता याच्यामध्ये जे काही ओव्हरलॅपिंग आहे आता पहिलं जे ऑर्बिटल आहे तो पहिला जो बॉन्ड आहे दॅट इज नोन एज सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड आता हा सिग्मा बॉन्ड केव्हा तयार होतो जनरली सिंगल बॉन्डेड कंपाऊंड जे आहे सिंगल बॉन्ड जर असेल तर तुझा ऑलमोस्ट 100% तो सिग्मा कोव्हलंट बॉन्ड असतो. आता इतर सिग्मा बॉन्ड केव्हा तयार होतो त्याच्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी आहे एस एस ओव्हरलॅप. एस ओव्हरलॅप म्हणजे काय तर एक एस ऑर्बिटल आणि दुसरं एस ऑर्बिटल जर असेल दोघांचं ओव्हरलॅप झालं तर त्या ठिकाणी काय होते दॅट इज नथिंग बट दॅट इज द सिग्मा बॉन्ड ओव्हरलॅप. ओके, मग आता तुम्ही जर पाहिलं समजा याच्यामध्ये समजा दिस इज वन एस ऑर्बिटल. ओके, अँड दिस इज अनदर वन एस ऑर्बिटल. त्या दोघांचं जर ओव्हरलॅप केलं आता तुम्ही जर पाहिलं तर एस ऑर्बिटल जे आहे ती स्फेरिकल शेप आहे. ओके, आता दोन्ही ऑर्बिटल जर तुम्ही जर त्या ठिकाणी इंटरन्यूक्लियर ॲक्सिसला ओव्हरलॅप जर केले ओके सो अशा पद्धतीने काय होणार आहे सो दिस इज वन ऑर्बिटल अँड दुसरा ऑर्बिटल त्या ठिकाणी असणार आहे. सो दिस इज द हायब्रिड ऑर्बिटल. ओके, तर बघा एस एस ओव्हरलॅप झाले. एका ॲटमचं एस ऑर्बिटल दुसऱ्या ॲटमचं एस ऑर्बिटल दोन्ही ऑर्बिटल आहे. दोन्ही ऑर्बिटलची एनर्जी सेम असणार आहे. दोन्ही ऑर्बिटलचे शेप सेम आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे यांच्यामधलं जे काही नवीन ऑर्बिटल तयार होणार आहे इथं बघा एवढा एक्सटेंड आहे किंवा अजून त्या ठिकाणी काय होणार आहे त्यांचं जे काही ओव्हरलॅपिंग आहे तर ते ओव्हरलॅपिंग काय असणार आहे टू द लार्जर एक्सटेंट. ओके, बिकॉज दे हॅव द सेम साईज. कारण काय एस ऑर्बिटल स्फेरिकल शेप आहे. ओके, इथं काय होणार आहे की दोघं एकमेकांमध्ये जे काही ऑर्बिटल्स आहेत तर त्यांचं जे काही ओव्हरलॅपिंग आहे तर ते ओव्हरलॅपिंग काय होईल तर जास्त होणार आहे. किंवा इथं काय म्हणता येईल this overlapping is along internuclear axis. along the internuclear axis समजा हा न्यूक्लियस आहे बरोबर आहे तर न्यूक्लियसच्या बरोबर काय आहे ॲक्सिस वरती किंवा त्याची काही ओव्हरलॅपिंग आहे तर ते ओव्हरलॅपिंग काय होणार आहे जास्तीत जास्त ओव्हरलॅपिंग होणार आहे. आपल्याला मागच्या याच्यामध्ये आपण बीबीटीचे काही पॉईंट पाहिले होते काय जेवढं जास्त ओव्हरलॅपिंग असणार तेवढं काय असणार तो बॉन्ड स्ट्रॉंग असणार आहे बरोबर ना. मग इथं काय होतंय जे काही ओव्हरलॅपिंग आहे ते इंटरन्यूक्लियर ॲक्सिसला होते त्याच्यामुळे काय होते की जास्तीत जास्त ओव्हरलॅपिंग होते. त्यामुळे काय होतं की इथला जो काही बॉन्ड आहे सिग्मा बॉन्ड तर तो त्या ठिकाणी मोस्ट स्ट्रॉंग आहे दॅन पाय बॉन्ड. तर पुढे जाऊन त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तर पहिलं जे ओव्हरलॅपिंग होतं दॅट इज एस ऑर्बिटल. दोन ऑर्बिटल आहे एकत्र दॅट इज नोन एज एस एस ओव्हरलॅपिंग. आता याच्यामध्ये दुसरं त्या ठिकाणी ओव्हरलॅपिंग आहे ओके दॅट इज एस पी ओव्हरलॅपिंग. ओके, आता यांचं आपल्याला प्रत्येकाचं एक एक्झाम्पल पण पाहणार आहे आपण की एस एस ओव्हरलॅपिंग कोणामध्ये होते एस पी ओव्हरलॅपिंग कोणामध्ये होते किंवा पी पी ओव्हरलॅपिंग म्हणजे 3 टाईप आहे. आणि सिग्मा बॉन्डचं फक्त एकच टाईप आहे तिथे फक्त पी आणि पी ओव्हरलॅपिंगच होते. आता याच्यामध्ये काय म्हटलं की एस पी ओव्हरलॅपिंग मग इथं काय होणार आहे की एकाचं एस ऑर्बिटल सपोज दिस इज वन एस ऑर्बिटल आणि दुसऱ्याचं त्या ठिकाणी काय पी ऑर्बिटल सपोज दिस इज पी एक्स
बरोबर ना. sp ओव्हरलॅपिंग म्हणजे काय की एकाचं s ऑर्बिटल आणि एकाचं त्या ठिकाणी p ऑर्बिटल. मग आता अशा पद्धतीचं ओव्हरलॅपिंग झालं किंवा समजा आपण काय करूया या अशा पद्धतीने समजा डी एक्स कोणता ऍक्सिस आहे एक्स ना आता समजा एस ऑर्बिटल आणि पी ऑर्बिटल यांचं जर तुम्ही काय ओव्हरलॅपिंग जर केलं ओके सो दिस इज सो अशा पद्धतीचे ओव्हरलॅपिंग काय होणार आहे ओके सो दॅट इज नथिंग बट द दिस इज कॉल्ड एज एसपी ओव्हरलॅपिंग. म्हणजे काय की एका ॲटमचं एस ऑर्बिटल दुसऱ्या ॲटमचं पी ऑर्बिटल ते दोघं एकत्र येतात एसपी ओव्हरलॅपिंग होते. एक्झाम्पल मध्ये आपल्याला कळणार आहे ओके म्हणजे एकाचं एस ऑर्बिटल एकाचं पी एकत्र आलं तर एसपी ओव्हरलॅपिंग होते ओके. त्यानंतर याच्यामधला तिसरा जो टाइप आहे दॅट थर्ड टाइप दॅट इज द पीपी ओव्हरलॅपिंग. आता तुम्ही जर पाहिलं हे जे ओव्हरलॅपिंग आहे तर ते इंटरन्यूक्लियर ऍक्सिसला आहे. ते दोन्ही पण जास्तीत जास्त ओव्हरलॅप होऊ शकतात ओके कम्प्लिटली ओव्हरलॅप पण होऊ शकतात. इथं सुद्धा हे पूर्ण इकडे येऊ शकतं का मॅक्सिमम ओव्हरलॅप किंवा पूर्ण याला हे ओव्हरलॅप करू शकतं. आता तिसरा टाइप आहे दॅट टाइप इज नोन ॲज द पीपी ओव्हरलॅपिंग. म्हणजे एकाच आणि पी ऑर्बिटल ओके सो दिस इज px1 म्हणलं आपण एका मॉलिक्यूलचं आणि दिस इज द अनदर वन दिस इज px2 ओके. मग एका ॲटमचं पी ऑर्बिटल दुसऱ्या ॲटमचं पी ऑर्बिटल ते दोघं जर एकत्र आले तर इथं सुद्धा काय होणार आहे ते जे दोन लोब आहेत बरोबर ना ते दोन्ही लोब एकमेकांमध्ये त्या ठिकाणी काय होऊ शकतात इंटरसेप्ट होऊ शकतात किंवा ते जे काय आहे तर त्यांचं ओव्हरलॅपिंग काय होणार आहे टू द लार्जर एक्सटेंट जास्त एक्सटेंटमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. कारण काय होतं जे काय ओव्हरलॅपिंग आहे ते ओव्हरलॅपिंग अलॉंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस आहे ओके. इंटरन्यूक्लियर ऍक्सिसला त्या ठिकाणी काय आहे तर ते अलॉंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस आहे ते जर साइड वाईज ओव्हरलॅप झालं तर आपल्याला ती पायगॉन मध्ये पाहिजे तिथं त्या ठिकाणी फक्त एकच ओव्हरलॅपिंग आहे पीपी ओव्हरलॅपिंग पण ते सुद्धा साइड वाईज ओव्हरलॅपिंग आहे ओके. तर ते कसं आहे ते आपल्याला पाहिजे. आता हे सिग्मा बॉन्डचं कळलं का. सिग्मा बॉन्ड मध्ये काय होतंय जे काही ॲटॉमिक ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होतात these atomic orbitals they get overlap along internuclear axis. नंतर न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसच्या इंटरन्यूक्लियरला त्या ठिकाणी ओव्हरलॅप होतात. मग इथं पाहणार दोन्ही एकत्र आहे तर इथं जास्त एक्सटेंडिंग त्या ठिकाणी ओव्हरलॅप होतील इथं सुद्धा किंवा इथं सुद्धा. आता याचा तो दुसरा जो टाइप आहे दॅट इज पाय बॉन्ड. पाय बॉन्ड आता इथं तुम्ही जर पाहिलं इथं फक्त एकच ओव्हरलॅपिंग होते ओनली दॅट इज द पीपी ओव्हरलॅपिंग ओके. म्हणजे एका ऑर्बिटल एका ॲटमचं पी ऑर्बिटल आणि दुसऱ्या ॲटमचं पी ऑर्बिटल या दोघांचं ओव्हरलॅपिंग. आता इथं आपण पाहिलं की अलॉंग इंटरन्यूक्लियर ऍक्सिस ओके इथं त्या ठिकाणी अलॉंग इंटरन्यूक्लियर ऍक्सिस होते पण तुम्ही जर पाहिलं इथं जे आहे तो इथं देर साइड वाईज ओव्हरलॅप किंवा इट इज द परपेंडिक्युलर टू द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. आता ते कसं करतात समजा त्या ठिकाणी आपलं एक अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ऑर्बिटल आहे ओके सो दिस इज py1 प्लस ते दुसरं त्या ठिकाणी आहे py2. आता हे जे दोन ऑर्बिटल आहेत तर हे दोन्ही ऑर्बिटल जे आहेत तर दे गेट साइड वाईज ओव्हरलॅप ओके. सो हियर सो दिस इज वन ऑर्बिटल सो दिस इज py1 आणि हे दुसरं. आता यांचं ओव्हरलॅपिंग जर तुम्ही जर करायचं म्हणलं ओके सो ओके. तर बा इथे इथं जे ओव्हरलॅपिंग झालेले इंटरन्यूक्लियर ऍक्सिसला होतं त्यामुळे या दोन्ही लोब जे आहेत दोन्ही लोब काय झाले त्यांचं जास्त ओव्हरलॅपिंग झाले होतं ना. इथं ओव्हरलॅपिंग जास्त झाले कारण का इंटरन्यूक्लियर ऍक्सिसला होते
पण इथं तुम्ही जर पाहिलं तर न्यूक्लियस परपेंडिक्युलर आहे, म्हणजे एक ऑर्बिटल असं उभा आहे आणि हे पण. मग इथं काय होते, ते दोन लोब आहेत तर ते दोन लोबांचं काय होत नाही, तेवढं एक्सटेंडिंग ओव्हरलॅप होत नाही इन केस ऑफ द पाय बॉन्ड. आता तुम्ही पहा इथं ज्या दोन मध्ये इथं जर पाहिलं तर दोन्ही ऑर्बिटल एकमेकांमध्ये जेवढे जास्त मिक्स झालेले नाही, जसं इथं ते मिक्स झालेले नाही. आणि विविध थिअरी काय म्हणते की जेवढे जास्त ओव्हरलॅप होईल atomic ऑर्बिटल तेवढं जास्त बॉन्ड स्ट्रॉंग असेल. मग तुम्ही जर पाहिलं इथं काय होतं की इथं जर एक साइड वाईज ओव्हरलॅप आहे, म्हणजे एक साइड आणि एक साइड, ओके, इंटरन्यूक्लियर ऍक्सिस नाही. सो इन केस ऑफ द पाय बॉन्ड atomic orbital get overlap in sidewise, and in case of the sigma bond atomic orbital get overlap in internuclear axis. तो लक्षात ठेवायचं, कारण पुढे आपल्याला पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड यांचे पॉइंट ऑफ डिफरन्स पाहिजे. दोन 10 ते 11 डिफरन्स आहेत. परीक्षेला क्वेश्चन असतो 4 मार्कला की डिफरन्शिएट बिटवीन पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड, हा एक क्वेश्चन असतो. डिफाइन सिग्मा बॉन्ड एका मार्कला, डिफाइन पाय बॉन्ड एका मार्कला, किंवा why sigma bond is more stronger than pi bond. ओके, सिग्मा बॉन्ड pi bond पेक्षा जास्त स्ट्रॉंगर का आहे रिझन विचारलं तर ते रिझन हेच आहे की सिग्मा बॉन्ड जो आहे, सिग्मा बॉन्ड मध्ये काही atomic ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग आहे, that overlapping take place into along internuclear axis. That overlapping is to the larger extent, जास्त एक्सटेंट मध्ये होते. इथं पहा, इथं किंवा इथं जास्त एक्सटेंट ओव्हरलॅप झाल्यावर जेवढं जास्त एक्सटेंड होईल तेवढं जास्त बॉन्ड स्ट्रॉंग असेल. बट इन केस ऑफ पाय बॉन्ड there is only PP overlapping in which the orbital get overlapping sidewise in their lower extent. इथं जर पाहिलं जे काय ऑर्बिटल आहेत ते लोअर एक्सटेंट त्या ठिकाणी ओव्हरलॅप झाले, त्यामुळे जेवढं कमी त्यांचं ओव्हरलॅपिंग तेवढा तो बॉन्ड काय असणार त्या ठिकाणी वीक बॉन्ड असेल. सो हिअर पाय बॉन्ड इज अ वीक बॉन्ड देन सिग्मा बॉन्ड. तर सिग्मा बॉन्ड काय आहे, तो मोस्ट स्ट्रॉंगर आहे. तर तो काय रिझन विचारलं तर तुम्हाला हे दाखवायचं आणि यापैकी कोणतीही डायग्राम दाखवायची ती काहीपैकी आहे. ओके, तर दॅट इज द टू टाइप्स ऑफ द बॉन्ड. कोव्हलंट बॉन्ड दोन टाइप आहेत. ओके, सिग्मा बॉन्ड किंवा पाय बॉन्ड. सिग्मा बॉन्ड तीन पद्धतीने होऊ शकतो. एक तर एसएस ओव्हरलॅप झालं तर सिग्मा बॉन्ड होईल, दुसरा आहे एसपी ओव्हरलॅपिंग झालं तर सिग्मा बॉन्ड तयार होईल, पीपी ओव्हरलॅपिंग जर झालं तर सिग्मा बॉन्ड तयार होईल, आणि P2E ओव्हरलॅपिंग प्लस साइडवाइज ओव्हरलॅपिंग झालं तर फक्त सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड त्या ठिकाणी तयार होते. आता याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल त्या ठिकाणी पाहिजे की एसएस ओव्हरलॅपिंग कोणामध्ये होते किंवा हे जे आहे एसपी ओव्हरलॅपिंग किंवा पीपी ओव्हरलॅपिंग. आता तुम्ही जर पाहिलं याचं एक्झाम्पल जर पाहिलं तर हायड्रोजन मॉलिक्यूल, बरोबर आहे. आता हायड्रोजन मॉलिक्यूलचा एका मॉलिक्यूलचं दोन आहे, एका हायड्रोजनचं एक एस ऑर्बिटल. आता याचं कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे 1s1. मग याचं एक एस ऑर्बिटल एकाचं एस ऑर्बिटल, हे दोघं मिक्स झाले, हे जे काय हायब्रिड ऑर्बिटल झाले हायड्रोजनचं तयार, दे हॅव अ स्टेबल कॉन्फिगरेशन 2. तर याचा एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याचा एक, दोघं एकत्र आले आणि काय झालं एसएस ओव्हरलॅप झालं. म्हणजे इन केस ऑफ द हायड्रोजन मॉलिक्यूल two hydrogen atom get overlap, that overlapping is the SS overlapping, कारण एकच s ऑर्बिटल आहे. आता पुढचं जे आहे तुम्ही जर पाहिलं sp ओव्हरलॅपिंग, ओके, तर याच्यामध्ये sp HF मॉलिक्यूल हायड्रोजन फ्लोराईड. ओके, मग आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं याच्यामध्ये हायड्रोजनचं जे कॉन्फिगरेशन आहे ते 1s1 आहे आणि क्लोरीनचं जर कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर ते आहे 1s2 2s2 2p 2 2px2 2py2 आणि 2pz1. म्हणजे याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. इथं पहा हायड्रोजनचं एस ऑर्बिटल आणि फ्लोरीनचं पी ऑर्बिटल. म्हणजे जे एस ऑर्बिटल आहे ते हायड्रोजनचं आहे आणि हे जे पी ऑर्बिटल आहे सो दिस इज पीझेड. हे जे आहे तर ते फ्लोरीनचं आहे, बरोबर ना. कारण इथं एक इलेक्ट्रॉनची गरज आहे, तर हा जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन इथं येणार आहे, म्हणजे याचं एस ऑर्बिटल याचं पी ऑर्बिटल, तर दोघांचं काय होणार आहे, दोघांचं ओव्हरलॅपिंग होणार आहे. दोघांचं ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर ही जे काही एस 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 पी ओव्हरलॅपिंग झालेलं आहे तर हे कशाचं येतात ते
HF मॉलिक्यूल आहे, बरोबर ना. सो इथं काय झालं, HF मॉलिक्यूल जो आहे तो इट शोइंग द sp ओव्हरलॅपिंग. याच्यामध्ये s ऑर्बिटल हे हायड्रोजनचं आहे आणि p ऑर्बिटल हे फ्लोरीनचं आहे. आता राहिलं कोणतं की pp ओव्हरलॅपिंग. pp मध्ये काय की F2 मॉलिक्यूल, F2 मॉलिक्यूल इथं अगेन सेम एक F मॉलिक्यूल असेल तर त्याचं pp असं आणि दुसरं एक दोन मॉलिक्यूल तर झाले तर एकाचं PSY एकाचं PS2 दोन इथं झाले की तुम्हाला हा F2 मॉलिक्यूल त्या ठिकाणी मिळणार. ओके, तर हे झालं या ठिकाणी यांचे एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण पाहिले. ओके, तर इथं तुम्हाला जे काही पॉइंट ऑफ डिफरन्स लक्षात ठेवायचे की सिग्मा बॉन्डचं ओव्हरलॅपिंग जे आहे अलॉंग इंटरन्यूक्लियर ॲक्सिस आहे, बट इन केस ऑफ द पाय बॉन्ड देयर इज अ साइड वाइज ओव्हरलॅप. एवढं लक्षात ठेवायचं कारण एका मार्कला डेफिनेशन विचारतो डिफाइन सिग्मा बॉन्ड किंवा डिफाइन पाय बॉन्ड. ओके, इथपर्यंत समजले. आता आपल्याला याचे 9 ते 10 पॉइंट ऑफ डिफरन्स पाहिजे सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड. इथपर्यंत समजले. येस. ओके, नाऊ द नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक that is known as the, this will be simple. Okay, ये डायग्राम का आइडिया अवघड वाटेल, सिंपल आहे. याच्यावरती 4 मार्कचा पॉइंट ऑफ डिफरन्स विचारतात की डिफरेंशिएट बिटवीन सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड किंवा सिग्मा बॉन्ड इज मोर स्ट्रॉंगर दॅन पाय बॉन्ड. तर तो काय तर तो त्याने आपल्याला एक्सप्लेन करायला विचारतात. ओके, so here मग आता याचा पहिला तो डिफरन्स आहे की ओव्हरलॅपिंग जे आहे ओव्हरलॅपिंग along internuclear axis. ओके, पहिला पॉइंट ऑफ डिफरन्स काय की इन केस ऑफ द सिग्मा बॉन्ड जे काही ओव्हरलॅपिंग आहे तर ते कसं आहे along the internuclear axis, but in case of pi bond the overlapping it is the sidewise overlapping. Sidewise overlapping 11 पॉइंट ऑफ डिफरन्स आहे. कोणते 10 लक्षात ठेवायचे. 4 मार्क 10 आलेच, एखादं चुकू शकतो नाही. मग सिग्मा बॉन्ड मध्ये काय होते की जे काय ॲटॉमिक ऑर्बिटल आहे त्यांचा इंटरन्यूक्लियर ॲक्सिस ओव्हरलॅप होते. आणि पाय बॉन्ड मध्ये काय होते की साइड वाईज म्हणजे आपण पाहिले हाऊ दे गेट डिफरन्शिएट. त्यानंतर सेकंड वन आहे तुम्ही जर पाहिलं इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज हाय. इलेक्ट्रॉन डेन्सिटी is high along internuclear axis. आता मागाशी आपण पाहिलं होतं की दोन ऑर्बिटल जे आहे ते इंटरन्यूक्लियर ॲक्सिसला ओव्हरलॅप होतात. त्यामुळे दोन ऑर्बिटल एकत्र आल्यामुळे त्यांची जी काही इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे तर ती इंटरन्यूक्लियर ॲक्सिसला काय असते तर जास्त असते. तर इथं काय म्हणणार तुम्ही की इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज लो. ओके, इथं नुसतं लो म्हणायचं नाही, असं म्हणायचं काय इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज लो अलॉंग इंटरन्यूक्लियर ॲक्सिस. कारण ॲक्सिसला तुम्ही जर पाहिलं इथं काय होतंय की मिक्स झालेलं असं आहे. इथं काय पाहिजे तुम्ही तर इंटरन्यूक्लियर ॲक्सिस एकत्र येतच नाही, त्यामुळे डेन्सिटीचा काही तिथं जास्त होण्याचा सवाल येत नाही. ओके, त्यानंतर इथं त्या ठिकाणी लो होते. त्यानंतर याच्यामधलं दुसरं आहे की ड्युरिंग सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन होताना काय होते ऑर्बिटल जास्त एक्सचेंज त्या ठिकाणी एकत्र येतात, त्यामुळे मोर एनर्जी रिलीज. ओके, जास्त ओव्हरलॅपिंग आपण पाहिलं की कोवलंट बॉन्ड फॉर्मेशन होताना काय होते एनर्जी रिलीज होते, बरोबर आहे. तर सिग्मा बॉन्ड फॉर्म होताना काय होते जास्त एनर्जी रिलीज होते. बट इन केस ऑफ दी देयर लेस मोर एनर्जी त्या ठिकाणी कमी एनर्जी त्या ठिकाणी काय होते रिलीज होते. नुसतं एवढं नाही तुम्ही काय द्यायचं लेस एनर्जी रिलीज. इकडं जे आहे की पाय बॉन्ड जर तयार झाला तर कमी एनर्जी काय होते तर ती त्या ठिकाणी रिलीज होते. आता चौथा काय आहे की इट इज अ स्ट्रॉंग बॉन्ड. ओके, सिग्मा बॉन्ड त्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे.
तो काय तो आपण व्यवस्थित पाहिलाय. तर हा जो आहे पाय बॉन्ड, तर तो त्या ठिकाणी काय आहे तर वीक बॉन्ड आहे. ओके, तर दिस इज सिंपल टॉपिक. त्यानंतर पाचवा याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं की जे काही ओव्हरलॅपिंग आहे. ओके, सो इथं तुम्ही जर पाहिलं जे काही रोटेशन आहे तर ते फ्री रोटेशन आहे. ओके, म्हणजे समजा एक एस ऑर्बिटल आहे आणि एक पी ऑर्बिटल आहे, यांचा ऑर्बिटलचं जे काही रोटेशन आहे तर ते फ्री होते. ओके, बट इन केस ऑफ तुम्ही इथं जर पाहिलं सो देयर नो फ्री रोटेशन. ओके, कारण काय इथे पहा इथं जे आहे तर ते काय साइडवाइज ओव्हरलॅप झाले, ऍक्सिसला ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे इकडे काय होतं ऍक्सिसला ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे ऑर्बिटलचं रोटेशन होऊ शकतं. पण इथं काय होते साइडवाइज ओव्हरलॅपिंग आहे, त्यामुळे इथं त्या ठिकाणी काय होणार नाही, इथं त्या ऑर्बिटलचं रोटेशन होणार नाही. ओके, त्यानंतर हा जो बॉन्ड आहे दॅट बॉन्ड सिग्मा बॉन्डला ऑल्सो कॉल आहे द लोकलाइज बॉन्ड, लोकलाइज. ओके, आणि हा जो काही बॉन्ड आहे याला म्हणतात डिलोकलाइज. आता लोकलाइज आणि डिलोकलाइज ते काय आहे ते आपण त्या ठिकाणी पाहिजे. आपण इकडे जर पाहिलं तर काय होतं की इंटरन्यूक्लियर ऍक्सिसला ओव्हरलॅपिंग होते. ओके, म्हणजे जे काही इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे तर डेन्सिटी काय होते की न्यूक्लियर ऍक्सिसला त्या ठिकाणी लोकलाइज होते. तर आपण पाहिलं इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त पुढे न्यूक्लियर ऍक्सिसला आहे नाही का, तर डेन्सिटी आहे तर ती एका पर्टिक्युलर ठिकाणी लोकलाइज होते. इथं तुम्ही जर पाहिलं साइडवाइज ओव्हरलॅपिंग आहे तर काय होतं की डेन्सिटीचं काय होतं डिस्ट्रीब्युशन होते. बरोबर आहे, सो एनर्जी आहे ती काय होते लोकलाइज नाही ती डिलोकलाइज होते. सो दिस इज द पॉइंट ऑफ डिफरन्स. त्यानंतर सातवा याच्यामधला पॉइंट ऑफ डिफरन्स आहे की दिस इज लेस रिएक्टिव्ह. सिग्मा बॉन्ड जो आहे तर तो लेस रिएक्टिव्ह आहे. ओके, ते आपण पाहू का आहे इकडे आहे मोर रिएक्टिव्ह. आता समजा CH3 CH डबल बॉन्ड CH2 बरोबर आहे, याच्यामध्ये आपण पाहिलं की एक पाय बॉन्ड असतो आणि एक सिग्मा बॉन्ड असतो. बरोबर आहे, याच्यामध्ये तुम्हाला जर ऍडिशन जर केली तर एक बॉन्ड ब्रेक होते. तर जो काय बॉन्ड ब्रेक होतोय तर तो बॉन्ड ब्रेक होणार. आता इथे काय म्हणले लेस रिएक्टिव्ह आणि मोर रिएक्टिव्ह, मग तो काय ब्रेक होतोय तो बॉन्ड कोणता असणार आहे, अरे इथं बॉन्ड ब्रेक होणार आहे नवीन येणार. इथं कोणता बॉन्ड ब्रेक होतो सिग्माची पाय, इथं पाय बॉन्ड ब्रेक होते. कळलं का, आपण पाहिले इथं जर तुम्ही एखादा मॉलिक्यूल ऍड केला तर आपण बॉन्ड ब्रेक करतो. याच्यामध्ये इथं पाय बॉन्ड हा काय आहे लेस स्ट्रॉंग आहे किंवा तो मोर रिएक्टिव्ह आहे. त्यामुळे इथं जो काही बॉन्ड ब्रेक होतोय तो पाय बॉन्ड ब्रेक होतो. लक्षात ठेवायचे सिग्मा बॉन्ड ब्रेक होत नाही. सिग्मा बॉन्ड जर ब्रेक झाला तर पूर्ण मॉलिक्यूल तुटू शकतो. म्हणजे इथं जर सिग्मा बॉन्ड ब्रेक झाला पूर्ण मॉलिक्यूल दोन वेगळे होते. बरोबर ना, सो इथं काय होतंय इथं तो त्या ठिकाणी पाय बॉन्ड त्या ठिकाणी ब्रेक होतोय. त्यानंतर आठवा जो पॉईंट आहे की याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग आपण पाहिजे काय, एक तर SS ओव्हरलॅपिंग, SP ओव्हरलॅपिंग किंवा काय तर PP ओव्हरलॅपिंग. बरोबर आहे, पण इकडं तुम्ही पाहिलं देयर इज ओनली PP ओव्हरलॅपिंग. फक्त काय आहे तर PP ओव्हरलॅपिंग आहे. इकडं अशा पद्धतीचे त्या ठिकाणी काय नाही तर ओव्हरलॅपिंग त्या ठिकाणी काही. आता नववा आहे इट हॅड इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. ओके, इंडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे ते काय ते आपण पाहूया. इकडे इट फॉर्मेड ओनली व्हेन सिग्मा बॉन्ड गेट फॉर्म. नववा पॉइंट ऑफ डिफरन्स काय म्हणले बघा की सिग्मा बॉन्डला इंडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे, म्हणजे तो तयार होतोय, तो कोणावर डिपेंड नाही. दोन ऑर्बिटल एकत्र आले की सिग्मा बॉन्ड तयार होते. इकडे काय म्हणले इट फॉर्मेड ओनली व्हेन सिग्मा बॉन्ड फॉर्म. इथं पहा पाय बॉन्ड जो आहे पाय बॉन्ड एकटा कधी सापडत नाही. तुम्ही जर पाहिलं समजा बरोबर ना, इथं हा पाय बॉन्ड आहे, हा पाय बॉन्ड आहे, हा पाय बॉन्ड आहे. जिथं जिथं पाय बॉन्ड आहे तिथं सिग्मा बॉन्ड असतो. कोणताही घ्या इथं पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड. किंवा तुम्ही जर पाहिलं C∭C एक दोन पाय बॉन्ड एक सिग्मा बॉन्ड. बरोबर ना, डबल बॉन्ड मध्ये एक सिग्मा एक पाय.
किंवा ट्रिपल बॉन्ड मध्ये 2 पाय 1 सिग्मा, म्हणजे पाय बॉन्ड केव्हा तयार होते जर सिग्मा बॉन्ड असेल तरच. ओके, पण इथं सिग्मा बॉन्ड काय आहे, इथं पाय बॉन्डची गरज नाही, तो सिंगल. मग आता अल्केनमध्ये जेवढे आहेत सगळे सिग्मा बॉन्ड आहेत नाही का, आणि डबल बॉन्ड असेल तर 1 पाय सिग्मा बॉन्ड असतो. ट्रिपल बॉन्डमध्ये 2 पाय बॉन्ड आणि 1 सिग्मा बॉन्ड, म्हणजे इथं सिग्मा बॉन्डला इंडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे, पाय बॉन्डला इंडिपेंडंट एक्झिस्टन्स नाही. जर सिग्मा बॉन्ड तयार झाला आणि राहिलेल्या ऑर्बिटलचं जर साइडवाईज ओव्हरलॅपिंग झालं तर त्या ठिकाणी पाय बॉन्ड त्या ठिकाणी तयार होते. ओके, आता याचा 10वा काय म्हणता पॉईंट ऑफ डिफरन्स आहे की इट डिसाइड शेप ऑफ मॉलिक्यूल. ओके, तर सिग्मा बॉन्ड तयार झाला, सिग्मा बॉन्ड काय करतोय की मॉलिक्यूलचा शेप डिसाइड करतोय. बट हियर इन केस ऑफ पाय बॉन्ड देयर इज नो रोल, पाय बॉन्डचा कोणताही रोल नाही मॉलिक्यूलचं जॉमेट्रीमध्ये. त्या ठिकाणी जॉमेट्री जी काय आहे मॉलिक्यूलची तर ती डिसाइड करण्यामध्ये पाय बॉन्डचा त्या ठिकाणी काय नाही तर कोणताही त्या ठिकाणी रोल नाही. ओके, तर एवढे त्या ठिकाणी 10 पॉईंट ऑफ डिफरन्स आहेत. तुम्हाला 4 मार्कला विचारलं की डिफरन्स बिटवीन सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड, तुम्हाला एवढं सगळं लिहायचं. पहिला काय आहे की इन केस ऑफ सिग्मा बॉन्ड ओव्हरलॅपिंग अलॉंग इंटरन्यूक्लियर ॲक्सिस, बट इन केस ऑफ द पाय बॉन्ड ओव्हरलॅपिंग इन साइडवाइज, मला आपण पाहिलं. त्यानंतर इलेक्ट्रॉन डेन्सिटी हाय अलॉंग इंटरन्यूक्लियर ॲक्सिस, 2 ऑर्बिटल एकत्र येतात कारण न्यूक्लियसच्या जवळ येतात तुम्ही, त्यामुळे त्यांची डेन्सिटी जास्त आहे, इकडे कमी आहे कारण साइडवाइज ओव्हरलॅपिंग आहे. त्यानंतर इथं मोर एनर्जी रिलीज, इकडे लेस एनर्जी रिलीज होते. हा स्ट्रॉंग बॉन्ड आहे, हा वीक बॉन्ड आहे. इथं रोटेशन फ्री आहे, इथं त्या ठिकाणी नो फ्री रोटेशन. इथे या बॉन्ड लोकलाइज बॉन्ड म्हणतात कारण का डेन्सिटी एका ठिकाणी लोकलाइज होते, इकडं डिलोकलाइज आहे. त्यानंतर हा लेस रिॲक्टिव्ह आहे, हा मोर रिॲक्टिव्ह आहे. त्यानंतर इकडे 3 टाईपची ओव्हरलॅपिंग आहेत, SS, SP आणि PP. इथं फक्त PP ओव्हरलॅपिंग आहे. इथं सिग्मा बॉन्डचं जे आहे ओव्हरलॅपिंगला किंवा त्याचं जे आहे ते इंडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे. आणि इकडं इट फॉर्मेट बनलेले सिग्मा बॉन्ड गेट फॉर्म, तर सिग्मा बॉन्ड तयार झाला तर पाय बॉन्ड होईल तयार. आणि इकडं सिग्मा बॉन्डमुळे काय होतं की मॉलिक्यूलची जॉमेट्री बदलू शकते. मॉलिक्यूल जर ब्रेक झाला तर म्हणतात मला इथं जर सिग्मा बॉन्ड जर ब्रेक झाला तुम्ही मॉलिक्यूल वेगळे होते, पाय बॉन्ड ब्रेक झाला तर त्याची जॉमेट्रीमध्ये काय होती. ओके, तो तिथं पॉईंट ऑफ डिफरन्स. जर हा प्रश्न असतो डेफिनेशन असायची म्हटला किंवा ॲडिशन सिग्मा बॉन्ड किंवा पाय बॉन्ड किंवा वाय सिग्मा बॉन्ड इज मोर स्टेबल दॅन पाय बॉन्ड. समजलं सर्वांना? राईट.